सांगली जिल्ह्यातील एका गावाला कमानीचं गाव म्हणून ओळखलं जातं. मिरज तालुक्यातील इनाम धामणी असं या गावाचं नाव आहे. या गावात प्रवेश केल्यापासून ते बाहेर पडेपर्यंत 10 कमानींमधून जावं लागतं. ह्या महाराष्ट्रामध्ये जे काही वेगवेगळे सत्पुरुष होऊन गेले, महापुरुष होऊन गेले, ह्यांची नावं, त्यांनी केलेली सामाजिक क्रांती त्या मुलांपर्यंत पोहोचत नाही, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही इनाम धामणी गावामध्ये महर्षी वाल्मिकी असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, बसवेश्वर असतील, आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजीराव नाईक असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, संत रोहिदास असतील, यांच्या नावानं ह्या रस्त्यावर वेगवेगळ्या कमानी, ह्या सत्पुरुषांच्या नावानं आम्ही कमानी उभा केल्या. पुढच्या पिढीला महापुरुषांची ओळख व्हावी यासाठी त्यांच्या नावाने तत्कालीन सरपंच मालुश्री पाटील यांनी या कमानी उभ्या केल्या आहेत. कमानी उभा करण्याचा उद्देश हाच होता की जेव्हा लहान मुलं त्यांच्या पालकांना विचारतील की हे कोण होते, नरवीर उमाजीराव नाईक कोण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते, बसवेश्वर कोण होते, हे जेव्हा ती मुलं विचारतील तेव्हा त्यांच्या आईवडिलांना त्या क्रांतीवीरांची, त्या समाज क्रांती केल्याने त्या युगपुरुषांची त्यांना माहिती सांगता आली पाहिजे. त्या तरुण पिढींना ते लोकांनी काय सामाजिक क्रांती केली हेही सांगता आलं पाहिजे, त्या तरुण पिढीला हे कळलं पाहिजे. म्हणून ह्या गावामध्ये आम्ही वेगवेगळ्या समाज पुरुषांच्या नावानं कमानी उभा केल्या. या कमानींचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. या कमानी बघण्यासाठी बाहेर गावातील लोक आवर्जून या गावात येतात. मात्र इनाम धामणी गावाचा हा उपक्रम पाहून अनोळखी व्यक्ती देखील नक्कीच अचंबित होते. जे काही कामं करत असताना त्या कामामध्ये एक प्रकारचा आदर्श ह्या तरुण पिढी पुढे गेला पाहिजे, हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे काम केलं.